नंतरच्या या सत्रामध्ये आपली 197 वचने झालेली आहेत. धर्माधर दीजे या वचनाचं चिंतन आपण बघितलं. यामध्ये एखाद्या नामधारकाला कशा प्रकारे आधार द्यायचा आहे, एखाद्या ज्ञानीयाला कशा प्रकारे आधार द्यायचा आहे, वासनिकाला कसा आधार द्यायचा आहे, अनुसरलेला कसा आधार द्यायचा आहे, किंवा या सर्वांनी इतरांना कसा आधार द्यायचा आहे, याबाबतचं विश्लेषण जे आहे ते आपण टप्प्याटप्प्याने बघितलेलं होतं. आजचं जे वचन आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 198 क्रमांकाचं आर्ताप्रती बोलावे या वचना संदर्भातलं जे प्रकरणवश लीळा आहे ती आपण बघणार आहोत. उत्तरार्ध 635 क्रमांकाची लीळा आहे. शास्त्र कथन निरूपण. आमच्या स्वामींचा मुक्काम बेलापूर या ठिकाणी आहे आणि त्या महत्त्वपूर्ण अशा ठिकाणाची ही लीळा. बेलोपुरी अवस्थान एक वेळ महादाईसी पुसिले, जी गोसाव्यांचा असन्निधानी असता कवणी एकू अनुकूल जणू आमते शास्त्र पुसतील. म्हणजे महादाईचा हा महादाईचा ज्या होत्या त्या वेळोवेळीच काही ना काही पूस प्रश्न स्वामींना करत होत्या, जेणेकरून स्वामींनी जर का एक वचन सांगितलेलं असेल, स्वामींना जर का एक सिद्धांत सांगायचा असेल तर तो सांगून झाल्यानंतर महादाईचा ज्या काही प्रश्न महादाईसांचा जो असायचा, महादाईसांची जी जिज्ञासा असायची त्यावर आधारित स्वामी अजून सखोल निरूपण करायचे. कुठे एका सिद्धांतावर स्वामी अजून 4-5 सिद्धांत, अजून 4-5 वचनं, अजून 4-5 निर्णय अजून त्यातनं निरूपण केल्या जायचे. जसं निरूपण चालू आहे भक्ता संदर्भामध्ये, महादाईसांना वाटलं की बाबा आता आपल्याला तर काही भक्त होता येणार नाही, म्हणून त्यांनी विचारलं की ज्ञानीयाला भक्त होण्याचा उपाय आहे का? स्वामी म्हटले आहे. महादाईसांनी तो प्रश्नच विचारला नसता तर आपल्याला अजूनपर्यंत ते कधीच कळलं नसतं. अजूनपर्यंत म्हणण्यापेक्षा कधीच आपल्याला कळलं नसतं की ज्ञानीयाला सुद्धा भक्त होता येईल म्हणून. म्हणजे काही काही गोष्टी अशा आहेत ज्या विचारल्या गेल्या नाहीत म्हणून आपल्याला माहिती नाहीये. काही काही गोष्टी अशा आहेत, म्हणजे स्वामींनी तिथेच त्याच वेळेत सांगितलं भटोबासांना. भटोबास म्हणतात तुम्ही आम्हाला कधी सांगितलं नाही. स्वामी म्हणतात तुम्ही कधी विचारलंच नाही आम्हाला. म्हणजे अशा काही गोष्टी असाव्यात अजून की ज्या स्वामींनी सांगितल्या असत्या, जर का त्या प्रकारचे प्रश्न अजून जर का आले असते. अर्थात आपल्या अधिकारानुरूप जेवढं काही यायचं आहे, स्वामींची प्रवृत्ती जेवढी आहे तेवढं तर आता आपल्याला आलेलं आहे. मग या ठिकाणी स्वामींनी महादाईसांना वेळोवेळी जे उत्तर दिलेली आहेत, जे काही निरूपण केलेलं आहे ते सगळं आपल्याला शास्त्र रूपाने आपल्यापर्यंत आलेलं आहे. अशाच एकदा बेलापुरी स्वामींना अवस्थान असताना महादाईसांनी विचारलं की जी गोसाव्यांच्या असन्निधानी असता कवणी एकू अनुकूल जणू आमते शास्त्र पुसतील, तरी हे कवणाप्रती बोलावे आणि कवणाप्रती न बोलावे जी. महत्वाचा प्रश्न आहे. महादाईसांनी विचारलं की स्वामी गेल्यानंतर, आता तर अशी व्यवस्था आहे की स्वामी आहेत प्रत्यक्ष आणि त्याच्यामुळे सगळे पूस प्रश्न स्वामींकडेच येत आहेत, किंवा काही शंका असतील तर स्वामींना विचारल्या जात आहे. परंतु स्वामी गेल्यानंतर जेव्हा तेव्हा एखादे अनुकूल जण आमच्याकडे जर का शास्त्र विचारण्यासाठी जर का आलेच, महानवपंथीय तत्व काय आहे, श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेलं सिद्धांत काय आहेत ते जर का विचारण्यासाठी जर का कोणी अनुकूल जण आमच्याकडे जर का आले तर मग आम्ही काय केलं, आमची भूमिका काय असली पाहिजे त्यावेळी. तरी हे कवणाप्रती बोलावे आणि कवणाप्रती न बोलावे जी. मग हे शास्त्र कुणाला सांगायचं आहे आणि कुणाला नाही सांगायचं आहे याबद्दल आम्हाला सविस्तर निरूपण करा. स्वामी म्हणतात बाई हे शास्त्र आर्ताप्रती बोलावे, आर्त नसे ऐसे असे तरी लोहे पाणी गिळले ऐसे होऊनी असावे.
परी सर्वथा बोलावे नाही. काय सांगितलं स्वामींनी? उपदेशाप्रती बोलावे, उपदेशाप्रती बोलावे नाही सांगितलं स्वामींनी. म्हणजे उपदेशी असेल तरच सांगा. स्वामींनी सांगितलं अर्थाप्रती बोलावे, म्हणजे तो व्यक्ती जो आहे तो अर्थवंत असला पाहिजे. आपल्याकडे काय पद्धत आहे, उपदेशी नसेल तर त्यांना सांगू नका. अरे पण ज्या उपदेशाला आपण सांगतोय त्या उपदेशांना आवड आहे का ऐकायची? त्याला जर का आवड नाही, फक्त तुम्ही उपदेश आहे त्याला म्हणून तुम्ही त्याला सांगताय आणि त्याला आवड नाहीये तरी दोष आहे. आणि एखादा अनुकूल व्यक्ती आहे, त्याला आवड आहे शास्त्र ऐकण्याची, आणि जर का तुम्ही त्याला ऐकू देत नाही तरी पण दोष आहे बरं का. कारण की तो अर्थवंत आहे. स्वामींनी सांगितलं अर्थाप्रती बोलावे. आणि जर का अर्थवंत नसेल तर मग लोहे पाणी गिळणे ऐसे होणी असावे, म्हणजे त्या ठिकाणी मग बोलायचं नाही. मग जरी आपण काहीतरी पोथीपान घेतो, मग तिथे जबरदस्ती लोकांना बोलवायचं, या बरं का तुम्ही प्रवचनाला येत जा, तुम्ही येत जा तुम्ही. त्यांना यायचं नसतं, त्यांना अर्थता नाहीये. म्हणजे मी अलीकडे जे पोथीला येत नाहीत त्यांना मी एका शब्दाने कुठे पण सगळ्याच ठिकाणी माझी पद्धत आता ठेवली मी की कुणालाच म्हणायचं नाही की तुम्ही पोथीला का नाही आले, तुम्ही पोथीला येत जा. कारण की स्वामींनी सांगितलं की अर्थाप्रती बोलावे. तुम्ही एखादा धार्मिक लेख जरी कोणाला पाठवला तरी ज्याला तो अर्थवंत आहे तोच व्यक्ती ते वाचणार, बाकीचे वाचणार नाही. किंवा एखादा तुम्ही काहीतरी ध्वनिफीत जरी पाठवली तरी ज्याला ते ऐकायचं तोच ते व्यक्ती स्वतः ते ऐकेल, बाकीचे कोणी ऐकणार नाही. ज्याला ज्याची आवड असते तो व्यक्ती बरोबर त्या ठिकाणी पोहोचतो. म्हणून उगाचच कोणाला जबरदस्ती आपण शास्त्र ऐकवायचं नाही. त्याची इच्छा असेल तर तो बरोबर ते शास्त्र ऐकत राहील. म्हणजे मी तर म्हणतो की पोथीपेक्षा पण पोथीच्या वेळेस काय असतं की लाजे गाजेस्तव यावंच लागतं, बाबा ओरडतील म्हणून यावंच लागतं, बसावंच लागतं. तसं रेकॉर्डिंगचं नाहीये. तुम्हाला ऐकायचं असेल, तुमची इच्छा असेल, आवड असेल तरच तुम्ही ते ऐकणार आहात. आणि म्हणून अर्थवंत असणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्याकडे ईश्वराच्या ज्ञानाचं, निरूपणाचं जे श्रवण करण्याची जी काही वृत्ती आहे ती वृत्ती आणि ती अर्थता निर्माण करवणं आपल्यामध्ये खूप गरजेचं आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की सर्वथा बोलावे नाही. सर्वथा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही एखादं प्रवचन, जाहीर प्रवचन ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी माईकवर आपण बोलतो आहोत, तो आवाज कुठे जातो? रेकॉर्डिंगचा आवाज फक्त उपदेशांच्या घरामध्ये फिरतो, परंतु सभासाधी आपण जे काही निरूपण प्रवचन करतो त्याचा आवाज अख्ख्या गावाला जातो ना. मग ते योग्य आहे का? म्हणजे कुठेतरी याचा पण विचार होणं गरजेचं आहे. मला आता असं त्या दिवशी एका लक्षात आलं, असं चिंतन करता करता की महानुभाव पंथाचा कुठलाही साधक जेव्हा चर्चा करतो किंवा काहीतरी प्रवचन करतो किंवा निरूपण करतो किंवा भाषण करतो तर ती व्यक्ती महानुभाव तत्वाच्या व्यतिरिक्त बोलत नाही. आता समजा आपण अन्य लोकांच्या स्टेजवर बोलायला सुरुवात केली, मग तिथे तुम्ही त्यांच्या धर्माचं बोलता का किंवा त्यांच्या धर्माचा आधार घेता का? नाही. तुम्ही बोलत असताना तुम्ही तुमच्या धर्माच्या आधाराने बोलता. गीतेचं तत्व जर का आपण, गीता सुद्धा ब्रह्मविद्याच आहे, मग ती ब्रह्मविद्या आहे तर मग ती बोलू शकतो का आपण सभासाठी? जरी अन्य लोकांकडे आहे. म्हणून तुम्ही तुमचा अर्थ वेगळा आहे आणि अन्य लोकांचा अर्थ वेगळा आहे. मग तुम्ही तुमचा अर्थ सभासाधी लोकांना, जे अर्थवंत नाहीयेत त्यांना त्यांचाच अर्थ फक्त घ्यायचा आहे, अशा लोकांना तुम्ही ते कसं काय सांगू शकता? आता गीतेचा भाग वेगळा केला, या व्यतिरिक्त महानुभाव पंथाचा साधक दुसरं काहीही बोलू शकत नाही. आणि जे पण बोलेल त्याला चक्रधर स्वामींच्या वचनाशी तो जोडणार. एखादी ज्ञानेश्वरीतली जरी ओवी म्हटली महानुभाव साधकाने सभासाधी
तरी काय होणार आहे की त्या ज्ञानेश्वरीची ओवी ती तशीच घेणार जी स्वामींच्या वचनाला कुठेतरी जोडल्या जाते, गीतेच्या श्लोकाला कुठेतरी ती जोडल्या जाते आहे, आणि मगच ती ओवी तुम्ही बोलणार. जीव आणि ईश्वर एकच आहे असं सांगणारी ओवी तुम्ही कधीच बोलणार नाही. जीव वेगळा आहे आणि ईश्वर वेगळा आहे हे सांगणारीच ओवी तुम्ही तिकडे त्या ठिकाणी मांडा. म्हणजे महानुभाव साधक कधीही कुठेही चर्चात्मक बोलत असताना त्या ठिकाणी कधीही, आता समजा तुमच्या समोर अन्य व्यक्ती जरी आला, तुमच्या कोणी नातलं त्यांनी समजा हे केलं की काय नाही, नॉनव्हेज खाल्लं तरी काय होत नाही, मग तुम्ही त्याला काय सांगणार? नाही नाही, हिंसा होते आणि हिंसा केल्याने पाप लागतं. हे कशाच्या आधारे बोलताय तुम्ही? वचनाद्वारे बोलताय. म्हणजे कुठे ना कुठे तुम्ही वचनाच्याच आधारे बोलत असता. एकही महानुभाव साधक जो आहे तो वचनाच्या विना आधारे बोलू शकत नाही आणि बोलतही नाही. म्हणजे याचा अर्थ महानुभाव साधकाने कुठे बोललंच नाही पाहिजे. म्हणजे सगळं जर वचनोक्त असेल, पण त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या शास्त्रामध्ये सांगितलं अनिष्ट जनक ज्या गोष्टी आहेत ते न पुसत फेडायला सांगितलेलं आहे. जे काही सगळीच वचनं अशी नाही आहेत की जी सांगितलीच नाही पाहिजे. काही वचनं अशी आहेत की जी सांगितल्या गेली पाहिजेत. काही वचनं जी असतात की जी विचारल्यानंतर सांगायची असतात. काही ज्या काही सिद्धांत आहेत ते विचारल्यानंतरही सांगायचं नसतं, कारण की सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना ते कळणार नसतं. स्वामींनी सांगितलं भक्त भेदे अनुभवी की अभेदे अनुभवी, असा विचार. म्हणजे हा जो काही विषय आहे, हा विषय आपल्याला समजून सांगितलं आणि तो आपल्याला समजेल लगेच असं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक वेळ द्यावा लागेल. स्वतःसाठी एक जे काही तयारी आहे, मानसिक तयारी, ती तुम्हाला करावी लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी म्हणतात सर्वथा बोलावे नाही. सर्वथा म्हणजे सभा साधी स्पीकर लावून बोलू नका. शास्त्र बोलायचं असेल तर उपदेशीच लोकांच्या समोर बोला, आणि ते सुद्धा एक विशिष्ट जागेमध्येच ते बोलल्या गेलं पाहिजे. तर म्हणजे हा जो काही भाग आहे हा महानुभाव साधकाने पाळला गेला पाहिजे. हो का जी महादाईसी म्हटले जी जी, आरती नसे तो शास्त्राचे म्हणितले कापाने घे. म्हणजे अर्थाप्रती बोलावे असं स्वामींनी सांगितलेलं आहे. मग हे जे सांगितलेलं आहे या ठिकाणी महादाईचा विचारता स्वामींना की अर्थाप्रती बोलावे सांगितलं, परंतु आरती नसे तो शास्त्राचे म्हणितले कापा ने घे. म्हणजे ज्याला अर्थता नाहीये, जरी आवड नाहीये, परंतु शास्त्राधारे जर का एखादी गोष्ट सांगितली, आता एखादे उपदेशी आहेत परंतु त्यांना शास्त्र ऐकण्याची आवडच नाहीये. ठीक आहे, आवड नाहीये तर नाहीये, परंतु जे काही सांगितलेलं आहे त्यानुसार त्याला ते शास्त्रातलं घेण्याची वृत्ती का नाहीये? लोक ऐकत तर नाही, पोथीपान ऐकत नाही किंवा पोथीपान वाचत नाही, परंतु कमीत कमी जर का कोणीतरी सूचना दिली की बाबा अशी अशी पद्धत आहे आपल्या ह्याच्यामध्ये किंवा वचनामध्ये असं सांगितलेलं आहे बरं का, आणि हे तुम्ही जे करताय हे चुकीचं आहे, हे असं जरी सांगितलं आणि ते तसं ऐकलं जरी, परंतु तो त्यातलं जे आचरण आहे ते आचरण तो घेत नाही ती व्यक्ती. असं का बरं? स्वामी म्हणतात बाई जो जे होणी असे तो तेची बोले, मा तो काही अनेकाचे घेईल. जो जशा स्वभावाचा आहे, जो जशा वृत्तीचा आहे ना, तो तसाच वागतो. त्याच्यामुळे त्याने दुसऱ्याचं कडनं जरी चांगलं ऐकलं तरी त्याला त्याचं जे काही त्याची वृत्ती आहे त्यानुसारच त्याला राहायचं असतं. आणि म्हणून स्वामी सांगतात मा तो काही अनेकाचे घेईल. म्हणजे दुसऱ्यांचं तो काय घेणार, कारण की त्यांनीच त्याच्या डोक्यामध्ये एवढं भरून ठेवलेलं आहे. अनेक साम आहे ते तारंतरण साम आहे. स्वामी सांगतात पुढे
ऐसा ही जो तया प्रती बोले तया कथन होय का ताप पावे. आणि जर का ज्याला ऐकायचंच नाहीये त्याला तुम्ही जर का ऐकवताय तर काय होणार, एक तर तुम्हाला कथनाचा दोष लागेल, म्हणजे शास्त्र कथन केल्याचा दोष लागेल. आणि का ताप पावे म्हणजे तुम्हाला मनस्ताप होणार ऐकताना, हे सुद्धा होऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी सांगितलेलं आहे की अर्थाप्रती बोलावे, नाहीतर मग लोहे पाणी गिळले ऐसे होई असावे, असं वचन स्वामींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आजच्या या 3 वचनांचं हा प्रकरण वश आपण वाचलेला आहे लीळा. आजचं प्रकरण वश ज्या वचनांचं आपण वाचलंय ते 98, 99 आणि 200 क्रमांक अशा 3 वचनांचं आपण या ठिकाणी लीळा वाचली. आजचं वचन आहे अर्थाप्रती बोलावे. मागील वचन आहे धर्माधर दीजे. आता धर्माला आधार देत असताना जी व्यक्ती आता आलेली, आता जी पण व्यक्ती येईल त्यांना आपण धर्माधर द्यायचंच का? कुणी पण आलं की मला हे समजावून सांगा, मला हे पटवून सांगा, पण त्यामध्ये सुद्धा त्याची अर्थता आहे की नाही आहे, आवड आहे की नाही आहे, श्रद्धा आहे की नाही आहे, हे सगळ्या गोष्टी बघणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की अर्थाप्रती बोलावे, म्हणजे अर्थाप्रती ज्याच्याकडे ती आवड आहे त्याच्या प्रतीच ते बोलल्या गेलं पाहिजे. एखाद्याला उपदेश घ्यायची इच्छा नसेल तर ते काय होतं की घरातले सगळे मिळून त्याच्या मागे लागतात, उपदेश घे उपदेश घे उपदेश घे. आणि मग त्या दबावाखाली दडपणाखाली ती व्यक्ती उपदेश घेत असते. परंतु अर्थाप्रती बोलावे, तुम्हाला धर्म प्रवेशाबद्दल जर काय बोलायचं असेल तर जो अर्थवंत आहे त्या अर्थवंताप्रतीच तुम्ही ते बोलल्या गेलं पाहिजे. कुणीतरी विचारलं की बाबा आमच्या मुलाला उपदेश द्यायचा, काय करायचं? म्हटलं तो अनुकूल आहे का, त्याला घ्यायचा आहे का उपदेश? ते नाही, त्याला घ्यायचा नाही. मग तुम्ही कशाला मग धडपड करताय? म्हणजे त्याला सांगून किंवा इतर कुठल्या जीवाला सांगून उपयोग होणार नाही. ही जी तक्रार सरळ देवाकडे तुम्ही पाठवली पाहिजे. म्हणजे देवाला सांगितलं पाहिजे की बाबा तुमच्या धर्मामध्ये हा आला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि तो जर का धर्मामध्ये आला, महादाईसांनी अपोलोविषयी जी काही विनंती केली ती स्वामींना केली, ती अपोलोला नाही केली, इतर कोणाला नाही केली, सरळ स्वामींना केलेली आहे. म्हणून तुम्हाला कोणाला धर्मात आणण्याची इच्छा असेल तर चांगलीच गोष्ट आहे, वाईट काही नाहीये. याविषयी तुम्ही देवाला विनंती करू शकता की आमच्या धर्मामध्ये आले पाहिजेत. आणि नंतर मग परमेश्वर तुमची विनंती स्वीकारतील आणि बरोबर चक्र फिरवून तुम्हाला त्या व्यक्तीला बरोबर धर्माला लावतील. हा परमेश्वराचं कार्य आहे. परंतु तुम्ही जर का त्याला पुन्हा पुन्हा ते बोलायला लागले तर त्याच्यातली जी काही अर्थता असेल, आवडी असेल, ती पण त्याच्यामध्ये कमी होऊन जाईल. तुम्ही कुणावर दडपण नाही आणू शकत. दडपण आणलं की समोरच्याचा विचार जरी हो असेल तरी तो नाही बोलतो. मग ते लोकांचं थोडस एखाद्याचा इगो जर का असेल, परत अहम भाव असेल, तर त्याला असं वाटतं की जरी चांगलं तरी त्यांनी सांगितलं ना मला कर म्हणून तर मी करणारच नाही, भले माझं नुकसान होतं. म्हणजे अशा प्रकारे तो समोरचा व्यक्ती जर का चुकीच्या विचारांचा असेल तर त्याच्या पदरी पण हे सगळं असं दोष पडत राहतो. आणि म्हणून आपण त्याला सरळ बोलण्यापेक्षा आपण ते वातावरण निर्माण करू शकतो की त्या व्यक्तीला वाटेल की नाही धर्मप्रवेश केला पाहिजे, पोथी ऐकली पाहिजे, वाचन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. अशा प्रकारचं जे काही विचार आहे, अशा प्रकारची वृत्ती आहे त्या माणसामध्ये, त्या व्यक्तीमध्ये येऊ शकते. मला तर खूप अवघड होतं. ते कधी कधी आम्ही कोणाच्या घरी गेलो की ते आई वडील असतात, ते मुलाला आमच्या समोर बसवतात अक्षरशः, आणि ते सांगतात बाबा ह्याला काहीतरी सांगा. आता तो मुलगा पण एवढ्या दडपणात येतो आणि त्याचे पूर्ण वृत्ती मला कळत असते की म्हणजे त्याचे विचार काय चालू आहे. असा कुठलाच व्यक्ती नाही की ज्याला जबरदस्ती तुम्ही बसवलं, त्याची इच्छा नसताना तो ऐकेल समोरच्याच. तर तसं होत नाही. मग एका ठिकाणी त्यांनी काय केलं, ते मुलाला आणून बसवलं, त्यांनी उपदेश घेतला म्हणे आणि हा काहीच करत नाही. मग याला सांगा तुम्ही आता.
त्याला पण दडपण आलं की मला त्यांनी पहिल्यांदाच बघितलं, नवीनच बाबा आहे ते, आणि आता लगेच पहिल्याच भेटीत लेक्चर. मी त्यांचे आई आणि आजीला सांगितलं तुम्ही असं करा, तुम्ही स्वयंपाकाला लागा, मी याला सांगतो बरोबर. त्यांना जाऊ दिलं आणि मग त्याच्याशी मी बोलत राहिलो, कुठल्या कॉलेजला आहे, काय आहे त्याच्याशी, त्या विषयावर बोलत राहिलो, काय अभ्यास चालू आहे, कसं शेड्यूल असतं, कसा क्लास असतो. त्याला वाटलं की हे बाबा आता काहीतरी धार्मिक काहीतरी मोठे मोठे सिद्धांत सांगतील, परंतु मी त्याच्याबद्दल धर्माबद्दल काही एक बोललो नाही. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मी बोलत राहिलो, शाळा कॉलेज विषयी. तोही मोकळेपणाने सांगायला लागला की असा क्लास असतो, हे असतं, ते असतं. म्हणून सांगितलं आपल्या धर्माचं काही आहे का तुम्हाला, तर त्यांनी सांगितलं हो आम्हाला धडा आहे, त्याच्यामध्ये स्वामींच्या बद्दल आलेला आहे वगैरे वगैरे. मग मी त्याला म्हटलं की बघा असं आहे की आता उद्देश तर तू घेतलाच पाहिजे नव्हता, आता घेतलाय तो उद्देश, घेतल्याच्या नंतर स्मरण वगैरे या गोष्टी करायच्या असतात, ते पण तुझ्यासाठी. म्हणजे त्याला त्या पद्धतीने सांगितलं तर त्याला ते पटलं. म्हणजे मी 99% धर्म न सांगता त्याला 1% त्याला धर्म समजून सांगितलं, 99% मी त्याच्या संदर्भात बोललो. म्हणजे त्याचे विचार काय आहेत ते सुद्धा आपल्याला कळले पाहिजे, त्याला पण बरं वाटलं. म्हणजे आता कधी पण तो भेटला तर तो आवर्जून येऊन दंडवत करतो. आणि जर का मी पहिल्याच भेटीत त्याला मोठे मोठे सिद्धांत सांगितले असते तर तो लांबूनच पळून गेला असता मला बघून. तर एकंदरीत आपल्याला काय करायचं आहे, एखाद्याची अर्थ नसेल तर ती अर्थ आपल्याला निर्माण करवायची आहे. अर्थ निर्माण, आता समजा तुम्ही म्हटले याचे अर्थच नाही, म्हणजे याला काही सांगायचंच नाही, हे मानव पंथाचं तत्व नाहीये. तुम्ही सांगू शकता आणि ह्याच्यासाठी मी वेळेचंच प्रमाण तुम्हाला देणार आहे, प्रत्यक्ष स्वामींचं. स्वामींच्या संविधानामध्ये दादोस रामदेव होते आणि सारंग पंडित होते. या दोघांनाही, गणपत अपय पण आहेत, या तिघांनाही स्वामी अनुसरणाविषयी नेहमी सांगतायत. गणपत अपयांची स्वामींना श्रद्धा वगैरे आहे, ठीक आहे, परंतु अनुसरण हा प्रकार नाही, नको आहे. दादोसांविषयी स्वामींना एक अपेक्षा आहे की बाबा हे एवढ्या जीवांना त्यांनी इथे निमित्त स्वामींनी त्यांना करवलेलं आहे, किंवा स्वामींवर एक प्रकारची श्रद्धा त्यांची दिसते पण आणि नाही पण, दोन्ही दिसतात आपल्याला गोष्टी. तर एक स्वामी जे आहेत, स्वामी बघतात की आता संविधानी जर का आलेले आहेत तर आता यांना काही ना काहीतरी निरूपण जे आहे ते आपण करावं, आणि त्यांना धर्माला या अनुसरण्याची जी काही त्यांची वृत्ती आहे ती वृत्ती तयार करावी असं स्वामींनाही वाटतं. आणि म्हणून सारंग पंडित आणि दादोस यांना स्वामींनी वेळोवेळी निरूपण केलेलं आहे अनुसरणाचं, परंतु ते काही अनुसरण घ्यायला तसे तयार नाही. म्हणजे बघा, ते अर्थवंत आहेत का, ते अनुकूल आहेत का, तरी स्वामी त्यांना का सांगतायत. मग स्वामी आपल्याला सांगतात की अर्थाप्रती बोलावे, ते तर अर्थवंत सुद्धा होते, मग त्यांना का सांगत होते स्वामी. तर महानव पंथाचं तत्व असं आहे की एखादा व्यक्ती अर्थवंत नाही म्हणजे त्याला सोडूनच द्यायचं असं नाहीये, त्याला काहीच सांगायचं नाही असं नाही, त्याच्यामध्ये अर्थता निर्माण होईल असं तरी काहीतरी तयार करावं. म्हणजे एखाद्याला भूक लागत नाही तर त्याला सांगायचं की तुला जेवायचं नाही का, मग गेटच्या बाहेर जाऊन बस. असं करतो का आपण त्याला, तुला जेवायचं नाही का, मग तू वाढायला थांब. म्हणजे त्या पंक्तीच्या संपर्कात राहा, दुसऱ्यांना वाढता 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 काय होईल, तुला भूक लागू शकते. एक तर ते काम केल्यामुळे म्हणा, किंवा त्या भाजी आणि त्या जेवणाच्या वासामुळे म्हणा. तुम्ही बघा हॉटेलवाले काय करतात, एक पंखा लावून ठेवतात, तो एक्झॉस्ट फॅन, जो रस्त्याकडे हवा फेकेल. का बरं असं, एक तर त्यांच्याकडचा जो धूर निघतो तो पूर्ण तिकडे बाहेर निघतो, आणि त्याच्यासोबत जो काही स्वयंपाकाचा त्यांचा जो वास असतो, सुगंध, तो रस्त्यावर येतो. कधी कधी त्या सुगंधाने, जेवणाच्या सुगंधाने सुद्धा भूक लागते बघा, असं सुद्धा होऊ शकतं. तसं सरळ धर्म सांगणे नाही, पण धर्माच्या संपर्कात जर का त्याला ठेवलं तर काहीतरी धर्माचा परिमळ जो आहे त्या परिमळाने त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. तिथल्या सेवादासाने सुद्धा त्याला सांग, तुला पोथीला नाही बसायचं, नको येऊ, पण पंक्तीला तरी ये. आपण हो कसं काय नुसतं त्याला जेवायला बोलवायचा, पोथीला नाही जेवायलाच नुसता येईल तो, परंतु तो जेवायला नाही येणार नुसतं, तर तो जो येणार आहे तो जेवणासोबत तिथे काही ना काही जेवण पण करीत काहीतरी प्रसादच खाणार आहे.
किंवा तिथे जे काही तो धावपळ करेल, सेवा करेल, नुसता इकडचा ग्लास तिकडे जरी उचलून ठेवला तरी ईश्वरोक्त सेवा काहीतरी घडलेली आहे त्याला, तर त्याचा काही ना काही त्याचा फायदा होणारच आहे. आणि म्हणून जो अर्थवंत नाही आहे त्याला तुम्ही सरळपणे दुर्लक्षित करू शकत नाही. त्याच्यामध्ये धर्म जागृत होईल अशा प्रकारचं तुम्ही जे काही प्रवचन आहे, निरूपण आहे ते तुम्ही करू शकता. त्या दिवशी मला कोणीतरी हे केलेलं की बाबा हे तुमचं रेकॉर्डिंग आम्ही ऐकल्या, त्या गोष्ट सुरू झाली, तर आता एक अनुसरणाचा उल्लेख मनामध्ये व्हायला लागला. म्हणजे आता ते अनुसरणाविषयी ते अनुकूल नव्हते इतक्या दिवस, म्हणून तर का त्यांना हे आपण सांगितलंच नसतं कधी, तर मग त्यांच्यामध्ये उल्लेख तरी होईल का? तुम्ही विचारा एखाद्याला जेवायचा का, त्याला जेवायचं नसतं, परंतु तो काय विचारतो की काय आहे जेवायला, तर तुम्ही सांगितलं कारल्याची भाजी आहे, तो बोलतो नको मला नाही जेवायचं. मग त्याला जर का सांगितलं आमकी भाजी आहे, तमका आहे, तमका आहे, जर का तुम्ही पदार्थांची नावं सांगितली तर काय होतं, कदाचित बोललो अच्छा ते बनवलंय का, मग ठीक आहे ना. म्हणजे कधी कधी असं असतं की तो तुम्हाला ती क्रिया करायची नाहीये किंवा ती क्रिया करायचा उल्लेख मनामध्ये नाहीये, परंतु त्या संदर्भातलं जर का एखादं बाह्य निरूपण बाहेर असलं, वरवडे निरूपण जर का तुमच्या कानावर पडलं, तर तुम्हाला कुठेतरी एकट्याला असं डोक्यामध्ये येतं की मनातल्या मनात तुम्ही ठरवता की का नाही आपण हे करून बघूया. स्मरणाने जर का सहाय्य होतं, नामाच्या भाटामध्ये सांगितलंय, तर का नाही आपण स्मरण करायचं, आणि कदाचित तो त्याच्या मनाने ते स्मरण सुरू करू शकतो. म्हणून अर्थाप्रती बोलावे, आणि अर्थ नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये अर्थ जी आहे ती अर्थ निर्माण करू शकता. या ठिकाणी स्वामींनी हाच अर्थ आपल्याला सांगितलेला आहे की अर्थाप्रती बोलावे. आता याच्यामध्ये नुसतं ज्ञानाच्या बाबतीमध्ये नाहीये, तर एखादं सेवादास्य असेल त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी जो अर्थवंत आहे त्याप्रती बोलावे, म्हणजे त्यालाच तुम्ही ती सेवा सांगू शकता. म्हणजे जी सेवा जो व्यक्ती करणार आहे तो जर का त्याच्या मनामध्ये त्या सेवेविषयी आवडी नसेल, तर ती सेवा करताना त्याला दोषच लागणार आहे. एखाद्याच्या मनातच नाहीये साधूला किंवा कोणा वासनिकाला पाणी आणून देणं, आणि जर का त्याला सांगितलं पाणी आण, तर तो चिडचिड करतच जाईल, मलाच काम सांगतात, मग त्याला काय होणार, दोष लागणार. आता तुम्ही जी कुठली सेवा करता, जी ईश्वराच्या विहित साच्यामध्ये बसणारी सेवा आहे बरं का, अशी जर का सेवा असेल तर मग ती सेवा करत असताना तुम्ही कशी केली पाहिजे, ती आवडीपूर्वक केली पाहिजे. आणि त्या सेवेच्या संदर्भात तुम्हाला काय पाहिजे, आवडी असणं गरजेचं आहे. आमचे आचार्य भटोबा हे जेव्हा स्वामींना पाणी लागणार आहे म्हणून बाई स्वामी त्यांना सांगितलं की अरे पाणी घेऊन ये, निरूपण सुरू आहे, आणि भटोबा चिडचिड करतच गेले. म्हणजे ती आर्तता त्यावेळेस त्यांच्याकडे नव्हती. नंतर मग त्यांच्या लक्षात आलं, अरे मी सेवेसाठी आलो आणि हे जे पाणी आणायला सांगितलं तर बाईसांना स्वतःला लागणार नाही की आपल्याला कोणाला लागणार नाही, हे केवळ स्वामींसाठी लागणारं पाणी आहे, तेच घ्यायला बाईसांनी पाठवलं. हे बाईसांची स्वतःची सेवा नाहीये, ही जर स्वामींच्या संदर्भातली सेवा, म्हणजे ही माझी सेवा आहे, माझं कर्तव्य आहे. आणि मग त्यांचं मन परावर्तित झालं. जर का ते गेलेच नसते तर काय झालं असतं, तो जो काही विचार आहे, महत्वाचा विचार, महत्वाचं परिवर्तन आहे, जे बदल आहे, तर त्यांच्यात झालं नसतं. म्हणजे ती घटना घडली म्हणून तो एक भाग त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात आला. आता इथून पुढे कधीही बाईसांनी जर का सेवा सांगितली, निरूपण सुरू आहे, तर अर्ध्या निरूपणातनं भटोबा उठून जात असतील कुठला, कारण की ती मागची घटना प्रमाण असल्यामुळे ते अजिबात त्याच्यामध्ये चिडचिड वगैरे किंवा नकारात्मक भाव ते अजिबात मनामध्ये न ठेवता जात असते. तर हा काय प्रकार आहे की सेवेमध्ये सुद्धा तुम्हाला आत्मता असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर खूप वेळा असं वाटत असेल किंवा मग काय मलाच काम सांगतात, अहो तुम्ही एका हिशोबाने तुम्ही भाग्यवान आहात की अनेक लोक आहेत
आमच्या स्वामींच्या सन्निधानामध्ये अनेक लोक आहेत, परंतु आमचे स्वामी कोणाला निरूपण करतात, कोणाला सेवा सांगतात, कोणाला मुख्य करतात. त्याच्यात आले भटोबास मुख्य करून अवघ्यासी निरूपण केले. मुख्य कोण आहे? भट्टोबास. म्हणजे तुम्हाला एखाद्या कार्यासाठी जेव्हा मुख्य केलं जातं, प्रत्येक वेळी तुमचंच नाव येतं, त्यावेळेस तुम्हाला चीड निर्माण नाही झाली त्याच्यामध्ये. तुम्हाला उलट वाटलं पाहिजे की हा प्रत्येक वेळी म्हणजे आपल्यावरती एक जबाबदारी आहे, आपल्यावर तो एक विश्वास आहे आणि याच्यातनं आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. म्हणजे हा सुद्धा आपल्या दृष्टीने खूप चांगला एक योग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ती संधी परमेश्वर पुन्हा 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 देत आहे. बाईजांकडे ही संधी जेव्हा आली, तुम्ही विचार केला का पैठण पासनं तर शेवटच्या त्यांच्या त्या घटकेपर्यंत बाईजा स्वामींच्या सेवेमध्येच होत्या. जेव्हा तिकडून येताना नदीमध्ये बाईजांनी उडी घेतली स्वामींबद्दल असं ऐकून, अशुभ ऐकून, त्यावेळी सुद्धा बाईजा स्वामींच्याच कुठल्या तरी व्यापारासाठी गेलेल्या होत्या. म्हणजे त्यांनी कधी विचार केला का मीच का स्वामींचं करावं नेहमी, मीच पीठ मळायचं, मीच तांदूळ भिजत घालायचे, मीच भात बनवायचा, मीच सगळं ते ताट भरायचं स्वामींचं, बसायला पण मीच टाकायचं, पाणी पण मीच द्यायचं, स्वामींना भोजनासाठी उशीर झाला तर ते सुद्धा मीच सांगायचं. बाईसांनी कधी तक्रार केली का? बाईसांसाठी तर उलट ती संधी होती. बाईसा स्वामींचं कोणाला करूच देत नव्हते. प्रत्येक ठिकाणी त्यांचा तो पुढाकार असायचा. काही नाही, स्वामींना बसायला जरी कोणी टाकलं तरी बाईसा परत जाऊन ते व्यवस्थित करत असतील. म्हणजे ती संधी आहे, म्हणजे ती आर्तता बाईसांना त्यांच्या त्या सेवेमधनं आपल्याला ती दिसते आहे आणि ती आर्तता बाईसांकडे आहे. म्हणजे ही आर्तता आपल्याला सेवा दस्त्याच्या ठिकाणी सुद्धा असली पाहिजे. तुम्ही सुद्धा एखाद्याला सेवा सांगताना तुम्ही सगळ्यांचे चेहरे बघता की कोणाला सांगायचं आहे, मग तुम्ही सांगता की यांना सांगा बघा. कोणी म्हणून त्यांना नाही यांना सांगा, हे बरोबर त्यांना आवड आहे. म्हणजे बरोबर तुमच्याकडे ती सेवा साधून येत असते. म्हणजे तुमच्याकडे ती आर्तता आहे तर तुम्हाला ती सेवा मिळेल. आर्तता नसेल तर तुम्हाला ती सेवा कधीच मिळणार नाही. तोच प्रसंग आहे की नंतरच्या काळामध्ये स्वामींचं जे आरोग्याचं जे काही पदार्थ बनवण्याची सेवा ज्यांच्याकडे बाईसा गेल्यानंतर, मग ते कधी कच्च देतात स्वामींना, कधी करपलेलं देतात, कधी आळणी देतात, कधी खारटच देतात. स्वामींनी तक्रार केली भटोबासांकडे बघा. मग त्यांना थोडं भटोबासांना वाईट वाटलं. भटोबासांना काय म्हणतात, यांनी कधी कुणाची सेवाच केली नाही, साधू संतांची नाही, कोणाची नाही, कधी सेवा हा प्रकारच केला नाही. म्हणजे जर का तुम्हाला देवाकडे सेवा पोहोचवायची असेल, तुमची ईश्वराच्या सन्निधानी राहून त्यांची सेवा करायची असेल, तर इथे सेवेचा भाव, सेवेबद्दलची ती आर्तता इथे असली पाहिजे तर तिथे असणार आहे. इथेच नसेल तर तिथे कशी येईल? आडातच नाही तर कसं येणार सांगा? म्हणजे कुठेतरी ती आर्तता असणं गरजेचं आहे. एखादी सेवा तुम्हाला येत नसेल तर त्या सेवेबद्दल तुम्हाला काय पाहिजे? एक आर्तता पाहिजे. म्हणजे तोची व्हावा, तोची भेटावा. म्हणजे परमेश्वर भेटण्याचा जो भाग आहे आणि सेवेच्या माध्यमातून परमेश्वर अनेक वेळा तुम्हाला भेटू शकतात. आणि म्हणून त्या माध्यमातून आपल्याला ती सेवेची या संदर्भातली जिज्ञासा असली पाहिजे. तुम्हाला स्मरण साधत नाही तर त्या स्मरणा संदर्भातली आर्तता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. ती आपण बाळगली पाहिजे. तुम्हाला वचन पाठांतर होत नाही, नको होऊ देत, परंतु त्याबद्दलची आर्तता तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. एखादी व्यक्ती आहे, ती कशी आहे? तिला अलंकार घालता येत नाहीत. आता वय झालेलं आहे भरपूर, ती अलंकार घालू शकत नाही. विधवा आहे तर ती अलंकार घालू शकत नाही, परंतु ती अलंकार सांभाळते की नाही? जरी तिला ते अलंकार शृंगार वगैरे करता येत नाही, परंतु त्या अलंकाराचं जतन मात्र ती करते की नाही? एखादी व्यक्ती पैसे खर्च करण्याचा हक्क तिला नाहीये, परंतु पैसे जतन तर ती व्यक्ती करते की नाही? बँक वाले असतात, ते काही पैसे खर्च करू शकत नाही, पैशाचं जतन त्यांना करावं लागतं. तसं तुमचं वचन पाठांतर होत नाही, नको होऊ दे, परंतु वचनांचं जतन तर तुम्ही करू शकता, वचनांची काळजी तर तुम्ही करू शकता.
वचनांबद्दल वेळेबद्दल तुमच्या मनामध्ये एक आपुलकीचा, आवडीचा, श्रद्धेचा, जतनाचा तो एक भाव तर तुमच्या मनामध्ये पाहिजे, त्याच्याबद्दलचा सन्मान तुमच्या मनामध्ये पाहिजे. तर काय होणार आहे की परमेश्वर त्याचं सुद्धा नोंद करतात की नाही, यांची ती आवड त्या संदर्भामध्ये आहे. प्रत्येक विधीविषय, ईश्वरोक्त विधीविषयी आपल्याला ती आवड असली पाहिजे. ईश्वरोक्त त्या वचनां लीळेमध्ये, त्याच्यानंतर जे जे काही म्हणून दैवपैकीच ईश्वरोक्त या पदामध्ये जेवढं काही बसतं, ईश्वराला अपेक्षित असलेलं, ईश्वराला प्रसन्न करणारं असा जो कुठला विधी असेल, त्या प्रत्येक विधीमध्ये आपली अर्थता पाहिजे. आपण वचनाचा वेगळा अर्थ बघतोय बरं का. इथे आपल्याला सांगितलं की अर्थवंत असेल तरच सांगायचं आहे. याचा आचार आपल्याला काय सांगितलं बरं याच्यातनं, की जर का आपण अर्थवंत असू तरच समोरची व्यक्ती आपल्याला ज्ञान सांगणार आहे. हा एक मोठा सिद्धांत तुम्ही लक्षात घ्या. याच्यात वचनातनं तो स्पष्ट सांगितलेला नाही या वचनातनं, परंतु तो अस्पष्टपणे त्या ठिकाणी आहेच तो अर्थ. जर का अर्थता नसेल तर कुठलेच अधिकरण वगैरे तुम्हाला ज्ञान सांगणार नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपली अर्थता जी आहे ती आपण निर्माण केली पाहिजे आणि तुमची अर्थता परमेश्वरापर्यंत पोहोचली पाहिजे. ती परमेश्वरापर्यंत जर का पोहोचली तर अधिकरणात ते अधिकरून परमेश्वर तुम्हाला काय करणार आहे, ज्ञान बरोबर देणार आहे. अनेक लोकांचं एक म्हणजे काही काही प्रतिक्रिया येतात. त्या दिवशी आम्ही नामाचे 10 ठायचं रेकॉर्डिंग पाठवलं. अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यांनी एकाने सांगितलं, आम्हाला खूप दिवसाचं नामाचे 10 ठायचा भोग घ्यायचा होता, परंतु आम्हाला अर्थासकट ऐकायला मिळालं. एकाने केलं की आम्हाला अर्थासकट ऐकायचं तो खूप दिवस, परंतु ऐकायलाच भेटत नव्हतं कुठे, पण आम्हाला थोडक्यात आम्हाला भरपूर असं निरूपण आम्हाला ऐकायला मिळालं. म्हणजे हे काय आहे, तुमची अर्थता माझ्यापर्यंत किंवा सांगणाऱ्यापर्यंत पोहोचली जरी नाही, परंतु देवापर्यंत ती जर का पोहोचली तर परमेश्वर बरोबर तुमची व्यवस्था ती करवून देतात. त्या दिवशी एका सत्संगामध्ये कोणी सांगितलं मला की आम्ही 2-3 दिवस आधी जे डिस्कशन करतो ते नेमकं ते निरूपणामध्ये तुमच्या कुठल्या तरी रेकॉर्डिंग मध्ये म्हणा किंवा प्रत्यक्ष त्या प्रवचनाच्या सत्संगाच्या दिवशी आम्हाला तोच विषय तुमच्याकडनं ऐकायला मिळतो, किंवा कुठून तरी दुसऱ्यांच्याकडनं ऐकायला मिळतो, किंवा पुस्तकातनं वाचायला मिळतो. म्हणजे हे काय आहे, तुमची अर्थता परमेश्वरापर्यंत पोहोचली की बरोबर तो अर्थ, ती सेवा, तो विधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून आपण जर का अर्थता आपल्याकडे असेल तरच परमेश्वर सुद्धा काय करते, आपल्याला तो योग घडवून देतील. विधीचे केळे परमेश्वर पुरवितील. म्हणजे विधीचा जो योग आहे ते ईश्वर बरोबर पुरवतात, तो योग आणून देतात. आणि म्हणून आपल्याकडे ही अर्थता असणं खूप गरजेचं आहे. असं आजच्या या अर्थाप्रती बोलावे या वचनातनं आपण या ठिकाणी अध्ययन श्रवण केलेलं आहे. दंडवत हो.